1.25 कोटी रुपयांचा निधी, विकासाच्या गप्पा मोठ्या, पण वास्तव काय? वैरागमधील पंढरपूर रोडवरील संत तुकाराम वैकुंठधाम स्मशानभूमी सुरू असलेली कामे आता थेट संशयाच्या भोवऱ्यात आली आहे। जिथे माणसाचा शेवटचा निरोप दिला जातो तिथे जर भिंत कोसळण्याची भीती असेल तर हा विकास आहे की बेपर्वाई? नगरोत्थान योजनेतून तब्बल 1.28 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। आरसीसी शेड, काँक्रिटीकरण, दहन शेड, संरक्षण भिंत, कागदावर सगळं व्यवस्थित, पण प्रत्यक्ष कामाचा दर्जा पाहून अनेक प्रश्न निर्माण झालेत। माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत यांनी थेट आरोप केलेत। संरक्षण भिंतीचा पाया उथळ, वापरल्या जाणाऱ्या विटा हाताने तुटणाऱ्या, नैसर्गिक नाल्यावरच बांधकाम, वाळू आणि सिमेंटचा गुणवत्तेवर गंभीर शंका। जर हे आरोप खरे असतील तर जबाबदार कोण? कोट्यवधींचा निधी खर्च होतोय, पण देखरेख कोण करते? स्मशानभूमी ही केवळ एक जागा नाही, ती श्रद्धेची, भावनेची आणि अंतिम सन्मानाची जागा आहे। तिथे जर निकृष्ट काम होत असेल तर तो केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नाही, तर नागरिकांच्या भावनांचा अपमान आहे। काम तात्काळ थांबवून दर्जेदार बांधकाम करावे, अन्यथा स्मशानभूमीतच आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा देण्यात आलाय। दरम्यान नगर अभियंता योगीराज खुसपे यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर निर्णय घेण्याचं सांगितलंय। पण प्रश्न अजूनही उभाच आहे, चौकशी खरंच होणार का? दोषींवर कारवाई होणार का? की हाही विषय फाईलमध्येच गाडला जाणार? वैरागकर आता उत्तरांची वाट पाहत आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत।